चांगदेवांचे कोरेपत्र. संत चांगदेव महाराज हे नाथपंथी योगी होते, ज्यांनी योग सामर्थ्याने 1400 वर्ष आयुष्य जगले, अशी आख्यायिका आहे. त्यांचा अहंकार नष्ट होऊन त्यांना आत्मज्ञानाचा मार्ग सापडण्याची आणि संत ज्ञानेश्वरांच्या भेटीची ही एक अतिशय रंजक आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. चांगदेव महाराज तापी नदीच्या काठावरती वनात कठोर तपश्चर्या करत असत. एके दिवशी त्यांच्या कानावरती संत ज्ञानेश्वरांच्या अलौकिक ज्ञानाची आणि चमत्काराची कीर्ती पडली. तेव्हा 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरांना भेटण्याची त्यांना इच्छा झाली. भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे म्हणून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले. पण ज्ञानेश्वरांचे वय लहान आणि आध्यात्मिक उंची मोठी, त्यामुळे पत्राचा महिना काय लिहावा या संभ्रमात त्यांनी चक्क एक कोरे पत्र पाठवून दिले. जेव्हा ते कोरे पत्र संत ज्ञानेश्वरांच्या हाती पडले, तेव्हा त्यांच्या भगिनी मुक्ताबाईंनी ते पाहिले. मुक्ताबाईंनी चांगदेवांना उत्तर दिले, तुम्ही 1400 वर्ष जगलात, एवढे मोठे योगी झालात, पण तरीही या पत्रासारखे आतून कोरेच राहिलात. तुम्हाला अजून आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली नाही. हे वाचून चांगदेवांना धक्का बसला आणि त्यांची ज्ञानेश्वरांना भेटण्याची उत्सुकता अधिकच वाढली. आपल्या सिद्धीच्या आणि योगाच्या अभिमानापोटी चांगदेव महाराज एका वाघावरती स्वार झाले आणि त्या वाघाला नियंत्रित करण्यासाठी एका जिवंत नागाचा चाबूक बनवून ज्ञानेश्वरांना भेटायला निघाले. जेव्हा चांगदेव वाघावर बसून येत असल्याचे ज्ञानेश्वरांना समजले, तेव्हा ते आपल्या भावंडांसह एका पडक्या भिंतीवर बसून गप्पा मारत होते. चांगदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या हाताचा स्पर्श करत त्या पडक्या भिंतीलाच आज्ञा केली आणि ती भिंत आकाशात उडू लागली. ज्ञानेश्वरांना भिंतीवर बसून आकाशात उडताना पाहून चांगदेवांना समजले की ते केवळ प्राण्यांवर नियंत्रण मिळवू शकतात, पण ज्ञानेश्वरांचे निसर्गावर आणि जड वस्तूंवरही नियंत्रण आहे. त्यांना स्वतःच्या ज्ञानाची जाणीव झाली आणि त्यांचा सारा अहंकार गळून पडला. चांगदेव महाराज वाघावरून खाली उतरले आणि त्यांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांच्या चरणी लीन होऊन माफी मागितली. त्यानंतर ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून चांगदेवांनी संत मुक्ताबाईंना आपल्या जीवनातील आध्यात्मिक गुरु मानले. पुढे संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवांच्या आध्यात्मिक प्रबोधनासाठी 65 ओव्यांचा एक उपदेशपर ग्रंथ लिहिला, जो चांगदेव 65 नावानं प्रसिद्ध आहे. चांगदेवांचे मुख्य समाधी मंदिर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे तापी पूर्णा नदीच्या संगमावरती स्थित आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.